आपल्याकडे आज जो CRT अभियानामध्ये कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहे. CRT म्हणजे क्लायमेट रिसायलेंट टेक्नॉलॉजी, मराठीमध्ये हवामान अनुकूल आधारित शेती. आता याच्यामध्ये मुख्य काय आहे की शून्यमाशामध्ये काय करायचे की आपल्याला बेड पाडायचे, बेड मेकरने ट्रॅक्टरच्या वगैरे. आणि बेड पाडलं म्हणजे काय होईल की 2 फुटाचा एक बेड, त्याच्यानंतर सरी पडेल, पुन्हा 2 फुटाचा, पुन्हा 2 फुटाचा. आता बेडवर आल्यामुळे तुमचं काय होईल की आपण जे सपाट जमिनीमध्ये बी पेरत होतो कोणतं बी, उदाहरणार्थ सोयाबीनचे एकरी 30 किलो बियाणं लागतं आहे नाही. पण बेड पाडल्यामुळं आणि टोकन यंत्राने, आता जे काही टोकन यंत्र दाखवलंय तर टोकन यंत्राने हे जर केलं तर 12 ते 15 किलोच बियाणं लागतं. हा पहिला फायदा झाला, बियाण्याची बचत झाली. बेडवर तुम्ही बी पेरल्यामुळं, कोणतं बी पेरल्यामुळं त्याची पहिला सगळ्यात चांगला की उगवण शक्ती चांगली होती. दुसरा फायदा असा आहे की त्याच्यावर जे की झाड सशक्त होतं आणि त्याच्यावर जो किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होणारा असतो तो होत नाही आहे. त्याच्यानंतरचा फायदा असा आहे की हवेमध्ये जे काही नत्र वगैरे आहे 78% युरिया अगोदरच आहे, तर तो बीज प्रक्रिया केल्यामुळं जीवाणूसंवर्धनाची हवेतला 78% नत्र त्या तुमच्या द्विदल पीक असलं तर गाठीमध्ये साठवलं जातं. एकदल जर पीक असेल समजा ज्वारी बाजरी वगैरे तर त्या रूट झोनमध्येच, राजोस्फिअर झोन, तिथं नत्र साठवलं जातो. आणि तिथं नत्र त्यांनी साठवल्यामुळं किंवा त्या नोडूलमध्ये त्या गाठीमध्ये साठल्यामुळं तो मुळाला मिळतो, त्याच्यानंतर खोडाला मिळतो, पानाला मिळतो, फुलं फळं काय असतील सगळं त्यांना मिळतो. त्याच्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये 15 ते 30% वाढ होती. 15 ते 30% वाढ होती. आणि हवेतला नत्र शोषून घेतल्यामुळं कमीत कमी एकरी 50 किलो नत्र खताची बचत होती आहे नाही. असं जर प्रत्येक शेतकऱ्याने जर बीज प्रक्रिया केली जीवाणू संवर्धनाची वगैरे, तर एका शेतकरी समजा आपण 50 किलो युरियाची बॅग वाचली. असे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी आहे. म्हणजे तेवढ्या प्रमाणात आपल्या खताची बचत होईल. आणि जे काही आपल्याला परकीय चलन खर्च करावं लागतं, कारण सगळेच खतं आपल्या देशात तयार होत नाही, तर ते परकीय चलन आपल्या वाचल. आणि आपल्याला आपल्या शेतीला जी काही आताच यांनी प्रश्न वगैरे केला होता की सेंद्रिय शेती करीत होते, तर सेंद्रिय शेतीमध्ये काय झालं की कर्बनत्राचं प्रमाण कमी झाल्यामुळं तर ते उत्पादन जे काही जुन्या काळामध्ये देत होते आहे नाही, आता ते देत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत शेतीमधला कर्ब वाढणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये जीवाणू खताची बीज प्रक्रिया किंवा गांडूळ खत वापरणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. आता बेडवर आल्यामुळं काय झालं की बेडवर काय आहे की सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनचं पीक आपण काढल्यानंतर मुळं आत तसेच राहिले आहे नाही. त्याच्यानंतर खरीपमध्ये सोयाबीन घेतलं, रबीमध्ये तुम्ही हरभरा घेतला समजा, तर म्हणजे खरीपचं पीक मिळालं, कापून काढलं, बेड मोडला नाही. परत तुम्ही हरभऱ्याचं पीक घेतलं, हरभऱ्याचं पीक कापून घेतलं, त्याच्यामुळं जमिनीतच राहू दिले आहे नाही. परत तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था वगैरे असली विहिरीला वगैरे, तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये खरबूज किंवा टरबूज घेऊ शकता. बेड मोडायचा नाही. तो बेड समजा आता थोडा काम करीत असताना डिस्टर्ब वगैरे झाला तर त्याला तुम्ही डागडुगी करून तो बेड पहिल्यासारखा, म्हणजे एकदा बेड तयार केला तर 3-4 वर्ष त्याला हे करायचं नाही. आपल्या शेतकऱ्याकडे काय झालं की दरवर्षी नांगरतो, तिरी दोरी सगळं म्हणजे शेत ढास करतो. त्या ढास केल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जीवाणू, अझोटोबॅक्टर, रायझोबियम किंवा शिदड वगैरे, गांडूळ वगैरे ते मरतात ना आहे नाही, ते उघडे पडतात ते आहे नाही. त्याच्यामुळं बेडमध्ये तसं होणार नाही आहे नाही, बेडमध्येच ते जीवाणू वगैरे राहतील. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी शून्य मशागतीने ह्या पद्धतीवर येणं, हा जो CRT अभियान आहे आमचं, हे त्याच्याकरता पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुरू आहे. आणि ही जी योजना आहे पोकरा योजना आहे नाही, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ही फक्त विदर्भ आणि मराठवाड्याचा आणि नाशिकच्या काही भागामध्ये सुरू आहे. कारण काय आहे की इकडच्या शेतकऱ्यांनी शेती करीत असताना अपेक्षित उत्पादन येत नाही आणि मग आपण उत्पादन नाही आलं तर बरेचसे शेतकरी आत्महत्या वगैरे करायला लागलेत. त्याच्यामुळं यांच्या मार्फत, ह्या पोकरामार्फत तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन तर आहेत, पण याच्या मार्फत जे काही वेगवेगळे घटक वगैरे, आता ते घटक कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात, रिलीज करतात वगैरे, पण ते घटक राबवणं शेतामध्ये काळाची गरज आहे. कारण हीच अशी एक योजना आहे महाराष्ट्रामध्ये की ह्या योजनेसारखी दुसरी योजना नाही. तुम्ही पाडला आणि समजा 18 पासून जास्त पाऊस आपल्याकडे पडतोय, आता यावर्षी असं म्हणतात ते अल निनो आहे की थोडा कमी पाऊस वगैरे राहील, तर उताराला बेड पाडले तर जास्तीचा पाऊस जर झाला तर त्या बेडच्या सरीमधून तो बाहेर शेताची निघून जाईल आहे नाही, बेड वाहून जाणार नाही. सरीमध्ये पडलेलं जास्तीचं पाणी वाहून गेलं आणि जर समजा पावसाचा खंड 15-20 दिवस पडला तर ते पडलेला पाऊस
त्या बेडमध्ये साचून राहील आणि तुमचं पीक पेरलेलं आहे त्याच्यामुळे बेडला खालून ओलावा राहील आणि त्याला ते मुळं पाणी शोषून वगैरे घेता येईल. हा सगळ्यात मोठा फायदा ह्या बेडचा आहे. आलं नवीन काय बदल झाले